बांधवांना या ठिकाणी क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, माता मुक्ता साळवे, जगद्विख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे या महामानवांना आणि महामातांना या ठिकाणी अभिवादन करून डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा, जी चित्रा महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर रशियन भाषेमध्ये प्रकाशित झाली. रशियन भाषेने तिचं कौतुक केलं. रशियन भाषेमध्ये ती कादंबरी रशियामध्ये प्रचंड अशी गाजली. त्या कादंबरीच्या भाग 1 ला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. भाग 1. सूर्य उगवून कासराभर वर आला होता. वारणा नदीचा खोरा उजाळला होता. सर्वत्र आल्हाद देणारे वारे भिरभिरत होते. सर्वत्र गार झाडे सुंदर दिसत होती. ती आज सकाळच्या निर्मळ वातावरणात खुलली होती. जिकडे तिकडे आनंदी आनंद वाटत होता. पाखरे चिवचिवत उडत होती. कावळे ओरडत होते. राघूचे कळप उडत दूर जात होते. कुपटावरच्या चिमण्या आपली चिमुकली डोकी नाचवीत होत्या. समोर पन्हाळागड निश्चल खडा होता. त्याची भव्य आकृती त्या खोऱ्यात आपलं श्रेष्ठत्व गाजवीत होती. गडावरची घरे दिसत नव्हती. धुराने ती झाकली होती. पन्हाळ्यावरून गडबडत आलेला ओढा 7व्याला वळसा घालून 7वे गावापासून 2 मैलावर असलेल्या वारणा नदीत लवंडत होता. 7वे गावापासून जवळच गाव पानवठा होता. त्यांच्या दुतर्फा हिरवं आणि हिरवी झाडे दिसत होती. जवळच 7वे गाव गपचिप खडे होते. सकाळी पानवट्याला लोकांची गर्दी झाली होती. पुरुष कावडी घेऊन जात होते. त्यांच्या कावडीचे करकरणे त्यांच्या चालण्याच्या ठोक्यावर तालबद्ध चालू होते. स्त्रिया आपल्या घागरी भरून जात होत्या. झऱ्यांच्या सभोवती गर्दी झाली होती. चित्रा उभी होती. तिला घरी जाण्याची घाई झाली होती. चित्राचे सासू सासरे वृद्ध अवस्थेत मरायला टेकलेले होते. ते तिची वाट पाहत होते आणि तिचा नवराही आज 15 दिवस भयंकर स्थितीत पडून होता. त्यामुळे ती खिन्न होऊन उभी होती. तिचा चेहरा उदास दिसत होता. जणू जन्मात तिला कधीच आनंद माहीत नव्हता. चित्रा आपल्या आईच्या पोटात होती तेव्हा तिचे वडील मरण पावले. मग तिच्या आईने सखोबाईने आपली मुलगी सोना हिला कडेवर घेऊन माहेरची वाट धरली. बिन अन्नाचे दारिद्र्यात तडफडत राहण्यापेक्षा माहेरी आपल्या भावाकडे जाऊन राहावे. तेथेच कोणाचे तरी दळणकांडण करून जागावे. छोटी सोना मोठी होईपर्यंत आणि आपल्या पोटातील बाळ जन्मेपर्यंत आपण माहेरीच राहून दिवस काढावे. नाहीतर ते आपले जन्मगाव आहे. तिथं आपला भाऊ आहे. तो आपणाला दूर लोटणार नाही असा विचार करून सखोबाई पारगावला आली. पारगावकर कृष्णा म्हणजे मोठा आसामी होता. त्याच्या 2 बायका, 6 पोरं, गुरंढोरं, मोठा प्रपंच. त्यातच त्याची बहीण सखोबाई आली. काही दिवस एकत्रच सर्वजण राहिले. पण पुढे जमेना. मग घरासमोरच एक सपार बांधून दिले आणि सखोबाई त्या सपारात राहू लागली. त्या सपारात सखोबाई बाळातीन झाली. तिला मुलगी झाली. लोक तिला चित्रा म्हणून हाक मारू लागले. कारण ती मुलगी एखाद्या सुंदर चित्रासारखी देखणी दिसे. तिचे नावच चित्रा पडले. पुढे सोना आणि चित्रा एकापाठी एक अशा वाढू लागल्या. ह्या दोघी बहिणी सोना आणि चित्रा आणि त्यांची आई सखोबाई. दिवसापाठी दिवस जाऊ लागले. सखोबाई 2 मुली घरात ठेवून लोकांचा रोजगार करू लागली. कुणाचे दळण, कुणाचे घर सारवणे, कुणाच्या शेतात भांगलावे,
जे मिळेल ते काम करून त्या मुलींना घासभर अन्न देऊ लागले. परंतु एकटीच्या मजुरीने 3 पोटे भरणे कठीण होत होते. 2 मुली अन्न अन्न करून सखूबाईला हैराण करू लागल्या. ती वैतागून गेली. तिने शेवटी भावाला सांगितले, मला या 2 पोरींना पोसणं कठीण झाले, मला हात लाव. काही दिवस कृष्णाने तिला मदत केली, पण तो तरी काय करणार. तो स्वतः कधीच काम करीत नसे. त्याच्या 2 बायका राबवून त्याला आणि 6 मुलांना पोसत होत्या. आपला नवरा आयतोबा बसून खातो आणि तो खातो बहिणीला पण देतो. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्या पिसाळल्या आणि घरात हमरातुमरी सुरू झाली. सखूबाई 2 पोरीवर रांडपण घालू लागली, परंतु तिची मेहनत 3 पोटांना अपुरे पडून त्यांचे हाल होऊ लागले. एकटीने मिळवायचे तरी किती. स्वतःचे दडूत कापड, मुलींना झगा, परकर, तेल, पाणी आणि पोटाला अन्न, ती हैराण झाली. घरात नाचार पण नाचू लागले. कापडाची गाठ पडणे कठीण झाले. पोरींनी माती धुरायात लोळत बसण्यापरीस त्यांनी शाळेत जाऊन बसावे म्हणून सखूबाईंनी सोनाला आणि चित्राला शाळेत घातले आणि आपण मजुरी करू लागले. 8 वर्षाची सोना आणि 4 वर्षाची चित्रा शाळेच्या येरझऱ्या घालीत होत्या. सखूबाई कष्टाचे डोंगर उलथीत होती आणि दिवस येत होते आणि जात होते. दिवस जात होते, महिने जात होते, वर्षे जात होती. सोना वयात आली. ती केळीच्या कोंबाप्रमाणे रसरसली. लोक तिच्याकडे पाहत राहू लागले आणि चित्रा ही तारुण्याच्या चौकटीत उभी होती. सोनाचे आणि चित्राचे तारुण्य त्या दारिद्र्याच्या खाईत फुलत होते आणि सखूबाई दुःखाच्या वणव्यात सापडली होती. ती चित्राच्या जन्मापासून आज 18 वर्ष कष्ट करीत होती. तिला कष्ट करणे जड जात होते. ती अधूनमधून आजारी पडत होती. तिला दमा लागला होता. ती किंचित बरे वाटेल तर रोजगाराला जात होती. वृद्धापकाळामुळे तिच्यावर निरनिराळे रोग झट्या घालीत होते. म्हणून पोटाची सर्व जबाबदारी सोनावर आणि चित्रावर येऊन पडली. आता त्या दोघी बहिणी लोकांचा दळणकांडा करीत होत्या. त्यांचे तारुण्य सुंदरता दारिद्र्याच्या चाकाखाली चेंगरली जात होती आणि गावगुंड तर त्यांच्या मागे हात धुवून लागले होते. बहिरी ससाना चिमणीवर झडप घालण्याची वाट पाहत असतो, तसे ते सोनावर झडप घालण्याची वाट पाहत होते. रोज कुरापती घालून पाडून बोलणे, डोळे मिचकावणे हे नित्याचेच झाले होते आणि आळीतील लोक सखूबाईला दोष देत होते. काय बाई, पोरींची उमर जळू लागली, त्यांच्या तोंडाकडे बघवेना, पोरींना तट करून नजर लागेल अशा पोरीसनी हिनं नाही का कुठंतरी देऊन टाकावं. माणूस खात्या गवनीला जनावर बांधतं तसं एखादी चांगली जागा बांधून जर त्या सखूबाईंनी पोरी दिल्या तर काय होईल. जातील एखाद्या दिशी कुणाचा तरी हात धरून, तवाच डोळे उघडतील हिचे. तवर आपलं तिला 2 गडी राबायला सापडल्यात झालं, असं लोक काय वाटेल ते बोलत होते. सखूबाईला हे कळत होते आणि तीही मनात झुरत होती. मुलींची लग्न व्हावी, त्यांनी सुखात नांदावे, त्यांना मुले बाळे व्हावी असे तिला फार फार वाटत होते. आपल्या तरण्या ताट्या पोरी रात इंताराच्या कामाला जात्यात, कुणीतरी हात धरील, आपले आबरू जाईल, जन्मभर मिळवलेली आबरू मातीत मिसळेल असे तिला वाटत होते. पण वाटून काय करायचे. तिचे कुणीच करते माणूस नव्हते. येऊन जाऊन कृष्णाच करता माणूस, परंतु अलीकडे त्याचा मोठेपणा शिगेला पोचला होता. त्याची 2 पोरं करती झाली होती. त्याला पैशा अडक्याकडून बरीच ऊब आली होती. पानाचे तोबरे चगळत साऱ्या गावाची उचापत करीत बसण्यापलीकडे त्याला काम नव्हते. तो आता सखूबाईच्या भानगडीत मुळीच लक्ष घालीत नव्हता. अरे कृष्णा, त्या पोरी वयात आल्या, आता कुठंतरी जागा बघून देऊन टाक मर्दा. आईतील शेजारी त्याला म्हणे. तेव्हा तो म्हणे, माणसानं जळलं तसं तापावं, मी काय करू. माझ्याच डोसक्यावरचं वजन माझ्याच मानत बसले आणि दुसरं कुठं घेऊ.
कृष्णानं पुष्कळ दिवस अशी ओढवाओढवी केली. तो सखूबाईवर चिडला होता. सकूने लोकांचा रोजगार करण्यापेक्षा आपल्या घरात काम करावे, 2 पोरींनी आपले पाणी भरावे, त्यांनी आपले ऐकावे, आपण सांगू तसं वागावे असे त्याला वाटत होते. लवकरच सखू पार चिखलात रुतेल तेव्हाच ती आपले ऐकेल, तेव्हाच त्या 2 पोरे आपलं ऐकतील, म्हणून तो सखू संकटात सापडण्याची वाट पाहत होता. एकदा त्यांची गोंधाची गाठ पडली. काय कृष्णा, बरं आहे नव? नाना, आता माझं लय चांगलं आहे, कृष्णा उत्तरला. अरे परत्या बहिणीचं काय, ती आता म्हातारी झाली आणि तिच्या पोरी थोरल्या झाल्या त्या, तेव्हा म्हणलं तू करून त्या पोरींचं भलं कर. गोंदानं सखूच्याबद्दल विचारले. नाना, ती माझी थोरली बहीण आहे, पण आज तिचं चालत नाही हे मला दिसतंय, कृष्णा म्हणाला. हो हो, म्हणूनच म्हटलं कुठंतरी बघ, वाईट जागा बघून त्या पोरी टाक होगडून, घाल डोसकं. मी दिवस उगवल्यापासनं मावळू पतूर पोरीचं लगीन जमवीन, पण ही भनच माझा ऐकना. मग मी तरी काय करू? कृष्णानं सखूबाईच्या विरोधी तक्रार केली. नव, सकूनं काय करावं असं तुला वाटतं? मला वाटतं तिनं आता माझ्या बायका पोरासंग भांडू नये, बाहेरचं काम करण्यापरीस आमचं करावं. त्यानं आपल्या पानाच्या थुकीनं तांबड्या झालेल्या मिशावर ताव देऊन टाकले. तसं नव्ह कृष्णा, तुझ्या बायका बी काय कमी आहे त्या? अरे भांडण होणार, चालायचंच. मसरापाशी मसरू बांधलं तर शिंग मारतं, आणि ही तर बायकांची जात. तू तिकडं बघू न गमारदा, कार्यावरीस पोरींचं चांगलं, नाहीतर हे वरीस गेलं की बरं नाही होणार. गोंदा त्याला समजुतीच्या सुरात सांगत होता. बरं तर तुम्हा समद्याचं असं मत आहे तर करतो मी समद, असे म्हणून कृष्णा घराकडे निघाला. सखूबाई वाकड्याच्या आळ्यात खोकत बसली होती. तिचे अंग थरथरत होते. खोकल्याने हादरे तिला सहन होत नव्हते. ती कणत होती. चित्रा चुलीपुढे बसून आपल्या आईसाठी पाणी तापवित होती. वाणवशीवर दिवा ढणढणत होता. लोटक्याच्या 3 उतरंडी कुडाला टेकून उभ्या होत्या. एक तडा गेलेली काटवट पडली होती आणि बुड नसलेला तवा तोंड पसरून पडला होता. घरात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. सोना अजून कामावरून आली नव्हती. आई आजारी म्हणून चित्राला घरी ठेवून ती एकटी कामाला जात होती. म्हातारीने तिच्या वाटेला डोळे लावले होते. तिला चैन पडत नव्हती. सोनाला उशीर का झाला म्हणून ती चित्राला पुन्हा पुन्हा प्रश्न करीत होती. आणि येईल की आता, असे चित्रा उत्तर देत होती. अंधार पडत होता. दारात कुणाची तरी पावले वाजली. सखूबाईनं काय टवकारले. कोण आहे? तिने विचारले. मी आहे, कृष्णा. कृष्णा, ये. अजून सोना आली नाही? एखादा गडी कामाला धाडल्यागत पोरीला रातची धाडतीयस? येईल की आता, कृष्णाने डाफरून म्हटले. मग काय करू? माझं चालं ना आता. माझं हातपाय बसलं, मग पोट कसं भरू? कुणाच्या जीवावर जगू? सखूबाईला रडू आले. ते तुझं रडणं राहू दे. मी अशा पायी आलोय की आता तुझी आणि तुझ्या पोरीचं करायचं काय? पोरी हाय, हेगड मुसक्या नव्हत्या, त्या टग्यांच्या डोळ्यात मुसळावाणी सलत्यात, आणि तू आपलं डोळं झाकून शान बघीत बसलीस. हेच नाव आहे काय? मग आता मी काय करू? मला हिंडता फिरता येत नाही. कुठं जाऊ आणि नवरा बघू? तुला सांगू तर जीव बेजार झाला. तुला सांगून जीव बेजार झाला. तुझा डोळा उघडा ना. आता काय करू सांग? सखूबाई गयावया करीत म्हणाले. मग आता मोहरं काय करायचं? कृष्णाने विचारले. आता काय मी सांगू? तू माझा पाठचा भाऊ आहेस.
तुला बरं दिसल तसं कर, सखूबाई म्हणाली. गावात माणूस माझ्या तोंडात शेण घालतंय म्हणून मी या भानगडीत पडणार आहे. आणि तू ती पोरींनी माझं ऐकलं पाहिजे, मी करीन त्यात मानलं पाहिजे. कबूल आहे. कृष्णाने डोळे वटारून सवाल केला. कबूल आहे? कृष्णा, तू का कोणी परका आहेस? माझा भाऊ नव, मला दूर लोटू नग. मी तुझं मोडणार नाही. आणि माझी 2 लेकरं, माझी आबरू मी तुझ्या पायावर घालते, तुझ्या पाया पडते. माझ्या पोरींचं बरं कर. सखूबाईंनी पदर पसरला आणि हळूच आपले डोके टेकले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. चित्राने मुरडून आईकडे पाहिले आणि तिच्याही डोळ्यातून अश्रुधारा झरझरू लागल्या. बरं तर मग मी बघतो 4 गावं आणि चित्राचं बी करून टाकतो. काय ग, हायस का तयार? त्याने चित्राकडे रोखून पाहत विचारले. चित्राने लाजून मान खाली घातली आणि आपल्या मांडीवर फाटलेले लुगडे जुळवून उघडी मांडी झाकली. हो हो, कर बाबा. हे घे पदरात, म्हातारी काकुळतीने म्हणाली. हिथं घुंगूर बांदिवड्यात एक नवरा आहे, तो बघतो. हो हो बघ, म्हातारी आसू पुसून म्हणाली. बरं जातो मी, असं म्हणून कृष्णा उठून बाहेर पडला. दारात वैरणीचे ओझे टाकून सोना घरात आली. सखूबाईला आनंद झाला. चित्रा सोनाच्या जवळ येऊन बसली. आईचे रडवे तोंड पाहून सोनाला वाईट वाटले. आई अशी का झालीस? सोनाने आईला विचारले. नाही बाळ, काय नाही. नाही कसं? मामा आला होता? म्हातारीने सर्व काही तिला सांगितलं. नंतर त्यांनी घासभर खाऊन अंथरुणाने टाकली. सखूबाई पडल्या पडल्या विचार करीत होती. आज तिला बरं वाटत होते. आता सोनाचे लग्न होणार, ती नांदून येणार. आता आपल्या मागची एक चिंता दूर होणार. चित्राचं काय? ती अजून लहान आहे. या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी होईल. मग दोघींचंही लग्न होतील. मग आपण दोघींच्याही घरी जाऊ, 4 रोज राहू. मग आपल्या पाठीशी लागलेले हे दारिद्र्य पण नाहीसं होईल आणि पोरींचंही चांगलं होईल. दिव्याच्या ज्योतीला देखील लाजवणारी माझ्या मुलींची रूपं फाटक्या चिंध्यात कुठवर दडवू. आता तसं नाही करावं लागणार. आपापल्या घरी जातील, मग माझ्या मागची काळजी दूर होईल. असा विचार करीत करीत ती निजली. कृष्णाने नवरा पाहून सोनाचे लग्न ठरविले. लग्नाचे दिवस आले, तिथी ठरल्या आणि वराड निघाले. आळीतील काही माणसे, कृष्णा, त्यांची बायका पोरं, नवरी आणि चित्रा एवढी मंडळी लग्नाला गेली. सखूला जाता आले नाही. आपल्या मुलीचे लग्न आपण पाहावे अशी तिची फार इच्छा होती, परंतु तिच्या आजाराने घात केला. 3 दिवस ती एकाच जागी पडून होती. कसलं हे माझं नशीब. जन्मात एकदा होणारं मुलीचं लग्न आपण पाहू नये. आज माझ्या सोनाला हळद लागली असेल. ती नव्या कपड्यात आणि सुंदर दिसत असेल. तिला दुष्ट लागत असेल. ती लाजनं लाल झाली असेल. आज काय? आज माझ्या सोनाचं लग्न. आज तिच्या कपाळी बाशिंग झगझगत असेल. त्यांचे गोंड वाऱ्यानं हलत असतील आणि मी मात्र सोनाच्या कपाळाचं बाशिंग पाहू शकत नाही. आज माझी सोना नवरी होऊन परत येईल. आनंदात हसत हसत येईल. कधी बरं ती येईल असे नाना विचार करीत सखू पडली होती. सोना लग्न होऊन परत आली. सखूला आनंद झाला. 15 दिवसात तिचा नवरा तिला नेण्यासाठी आला. सर्वत्र लोक म्हणू लागले, सोनाचा नवरा आला. सोनालाही नवरा पाहावा असं वाटू लागलं. नवरा मामाच्या घरी होता, म्हणजे कृष्णाच्या घरी बैठक मारून बसला होता. दुसऱ्या दिवशी चित्राने त्याला जेवणासाठी बोलवले. तो लाजत लाजत आला. सोनाने त्याला लग्नात पाहिला नव्हता. ती चोरून पाहू लागली. त्याच्या टाचेपासून गुडघ्यापर्यंत कसले तरी औषध लावले होते आणि त्याने पटक्याचा शेमला आपल्या नाकाभोवती लपेटून घेतला होता. त्याला पाहून सोनाच्या डोळ्यातून आसू टपटपले. पाहुणा जेवण बाहेर गेला आणि थोड्याच वेळाने गाव पाटलाचा तरारा आला. कृष्णा,
त्यानं हाक मारले. का गा, का काय आहे? कृष्णाने विचारले. तुम्हाला तुमच्या बहिणीला आणि नवरीला पाटील बोलावत्यात. कृष्णाचे काळी चरकले. ही काय भानगड आहे? आम्हाला पाटलानं का बोलवणं केलं वगैरे वगैरे प्रश्न तो स्वतःलाच विचारू लागला. शेवटी ती दिंडीच्या दिंडी चावडीवर पोचली. पोलीस पाटील चावडीत बसला होता. त्याने रुपाई एवढा गंधाचा टिळा लावला होता आणि दाढेत तंबाखू घट्ट धरली होती. एका खांबाला टेकून पाहुणा बसला होता. त्याला पाहून कृष्णाच्या काळजाने ओफराटी उडी मारली. ही काय भानगड? तो आश्चर्याने चकित झाला. या किसनप्पाराव पाटील म्हणाला. रामराम खरं, पण हे पाहुणं काय म्हणतात ते ऐका. काय म्हणतात ते? कृष्णाने विचारले. पाहुणं करा सुरू. पाटलाच्या तोंडातून तंबाखूची लाळ घरगळली आणि पाहुणा उठून उभा राहिला. त्याने नाकाभोवती लपटून घेतलेला पटक्याचा शेवट काढला आणि त्याचे नाक बसले होते. मी हाय रोगी, मला हाड्यावरून झाले, माझं नाक सडून चालले, माझं पाय आदू आहे ती. म्या म्हटलं मला गरिबाला शोभल अशी बायको असावी, पण कृष्णानं मला फसवून ही देखणी बायको माझ्या गळ्यात बांधली. तर माझं म्हणणं आहे की ही इस्तवावनी बायको माझ्या जोगी नाही. माझ्या नाकाची घाण सुटली तेव्हा माझा सपशेल राजीनामा घ्या. भला लगीन पुरं. पाहुणा खाली बसला. बोला किसनराव, पाटील गुरगुरला. आता काय बोलू? कृष्णा कावऱ्या बावऱ्या होऊन म्हणाला. लोक जमा झाले. सर्वत्र चर्चा सुरू झाली. जो तो म्हणू लागला. कृष्णानं सोन्याचं वाटोरं केलं. शेवटी गावातील 4 बडी धेडे जमून सोनाची सोडचिठ्ठी झाली आणि पाहुण्याने मुडासे झाडून तो चावडीवरून निघाला तो सरळ आपल्या गावाला गेला. त्याने मागची धूळ देखील पाहिली नाही. पुढे एक दिवशी एका मारक्या रेड्याने धडक देऊन कृष्णाचे चारीच्या चारी दात पाडून त्याच्या तोंडाचे बेल्टे केले आणि दात बसवायला स्वारी आपल्या मेहुण्याकडे मुंबईला रवाना झाली. कृष्णा मुंबईहून जो आला तो सोनाला नवरा बघूनच आला. एकदा बरं करायला गेलो आणि पोरीचं वाईट झालं. आता मात्र मी तिचं बरं करणार असं म्हणू लागला. मुंबईत सोनाला नवरा ठरल्याची बडाई मारी तो फिरू लागला. सखूबाईला आड आणि भीड झाली होती. पोरीला घरी ठेवूनही बरे नव्हते आणि कृष्णा जे करेल ते चांगलेच करेल असा विश्वास नव्हता. परंतु शेवटी तिला दुसरा कोणताच आधार नव्हता आणि एके दिवशी कृष्णा सोनाला घेऊन एकटाच मुंबईला गेला आणि 4 दिवसात परत आला. येतेवेळी लुगड्याचं धिंडं, सर्व पोरांना कपडे, स्वतःला जरीचा रुमाल, मलमलचे म्हणजे जरीचे उपरणे, तकतकीत चपला, अगदी मरणाचे ओझे घेऊन आला. आणि मग जरीचा रुमाल कपाळावर ठेवून गुडघ्यापर्यंत लांब कोट घालून व मलमलचे मंजी नेसून तो पान खात आयटीत फिरू लागला. त्याला येऊन 5च दिवस झाले. तोच पोस्टमनने 500 रुपयाची मनी ऑर्डर आणून दिली आणि मग सुरुवात झाली. दर 8 दिवसांनी मनी ऑर्डर येऊ लागली. गावाला आश्चर्य वाटू लागले. हे असे कसे झाले? हे पैशाची धार कुठून येते? कशी येते? काय येते? लोक नाना तऱ्हेचे तर्क लावू लागले आणि कृष्णा डवलत फिरू लागला. खरेदीसाठी जमिनी विचारू लागला. सखूबाई आणि चित्रा त्या खोपटात होत्या. अन्नाला वस्त्राला त्या महाग झाल्या होत्या. म्हातारी सोना करून तळमळत होती. कृष्णाच्या मुलाने एकदा येऊन सांगितले की आबा म्हणतोय तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. त्यांचा अर्थ काय हे सखूबाईला की चित्राला मुळीच समजले नाही. असे 6 महिने गेले. एके दिवशी छकड्यात बसून सोना आली. अंगावर तलम पातळ, पायात जरीच्या वाहना, हातात सोन्याच्या बांगड्या, कानात मोत्याच्या कुड्या, डाव्या मनगटावर पावट्याच्या डाळी एवढे घड्याळ, सर्व नखांना लाल रंग,
काखेत इंग्रजी चालीची पर्स. सोना खरंच एखाद्या संस्थानी राजकुमारासारखी आली. सोनाची एकच धांदल झाली. आंघोळीला पाणी, चहा, कॉफी, अंडी, मांस, रोज निरनिराळे जेवण होऊ लागले. कृष्णाच्या बायकांनी सोनाला तर हातावर धरले. लेक नांदून आली, पण सखूबाई तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी सोना आईच्या घरी आली तेव्हा तिने सर्व काही निरखून पाहिले. सर्व वस्तू त्याच होत्या. काडीचाही बदल झाला नव्हता. सोनाला पाहून सखूबाईला आनंद झाला. नंतर कृष्णाला सोनाने विचारले, मामा, आईला चित्राला कापडं का दिली नाहीत? तिचं असं झालं, मी आल्याबरोबर बायकांनी 2ऐवजी 3 पातळं घेतली आणि माझं काहीच चाललं नाही. कृष्णा गयावया करून म्हणाला. पैसा किती दिला आईला? सोनाने विचारले. हे बघ, पैसा कसं देणार? चोरा चिलटाचं भ्या हाय नवं, आणि आईला घरासाठी दिलेले पैसे? सोनाने रागाने विचारले. ते समज आहे ती, पण आता घराला सुरुवात करून पाऊस सुरू झाल्यावर करावं, कृष्णा म्हणाला. मग घर कधी बांधणार? उन्हाळ्यात. आई उपाशी मरतीया. तुम्ही तिला किती रुपये दिले? म्या तिला सांगून ठेवले की पाहिजे ते माझ्याकडं मागून घे म्हणून, पण त्यांचा डोळाच उघडना. कृष्णाने सर्व जबाबदारी सखूबाईवर टाकून आपली सुटका करून घेतली. बरं, आता पुढं मी आईच्या नावावर पैसे पाठवणार, सोना म्हणाली. त्याबरोबर कृष्णाचे काहीच चरकले. नग पैशाचा लोभ लय वांगाळ. एखादं चोर म्हातारीच्या मानगोटावर पाय दिला आणि जाईल घेऊन शान. हे कृष्णाचे म्हणणे सोनालाही पटले. शिवाय मामाला दुखवून तिचे नुकसान होणार होते, ते दोन्हीकडचे. म्हणून ती स्तब्ध झाली. नंतर आपण उद्याच जाणार असे तिने सांगितले आणि हवा तेवढा हुंडा घेऊन एखादा सुंदर मुलगा शोधून चित्राचे लग्न करा असेही तिने जातेवेळी सांगितले. सोना निघून गेली. पुन्हा सखूबाई झुरत बसली. पुढे कृष्णाने चित्राचे लग्न जुळवले आणि हुंडा, नवऱ्याला पोशाख, आहेर, संबीर असे सर्व मिळून 800 रुपये सोनाकडून घेतले आणि एके दिवशी चित्राचेही लग्न करून टाकले आणि आपल्या आईला टाकून मोठ्या दुःखाने चित्र सासरी गेली. एका पडक्या घराच्या ढिगाऱ्यात एकच भिंत उभी होती आणि त्या भिंतीच्या डोकीवर वाशे ठेवून वर ऊसाचा पाला घातलेले एक माळी घर होते आणि पडक्या भिंतीतील एक देवळीत एक लांबणा ठेवला होता. दळून झिजलेले जाते, एक तवा, एक काटवट, अर्धे उलथणे, एक तांब्या असा संसार सर्वत्र पसरला होता. त्यात एक म्हातारा व एक म्हातारी खोकत बसलेली होती. हे चित्राचे सासू सासरे. चित्राने आल्याबरोबर त्यांचे पाय धरले. सीता सावित्री हो आणि सोन्याचं पुढचे ले. म्हाताऱ्याने सोनेला आशीर्वाद दिला. आळीतील लोकांची गर्दी केली होती. एक इसम धावतच आला आणि त्याचा चेहरा ओभाऱ्या घाबाऱ्या झाला होता. आबा, नाना, आबा, नाना. चंदूच्या कानात गोम शिरली. त्यांनी एक भयंकर बातमी सांगितली. म्हातारा आणि म्हातारी यांना रडू कोसळले. त्यांनी कोया मांडला. लोक हळूहळू लागले. कुणी कपाळावर मारून घेऊ लागले. 15 दिवस नाही झालं लग्न होऊन शानी, कुणी म्हणाले, आणि जन्मभर दुसऱ्याची चाकरी केली. आता कुठं त्याचं रेग्युलरपणानं लागणार, पर ते काय देवानं केलं, कुणी म्हणू लागले. आणि बिचाऱ्यानं कर्ज काढून लगीन केलं. बायकोनं घरात पाय ठेवला नाही आणि हे काय झालं. सर्वत्र नाना तऱ्हेची कुजबूज सुरू झाली. चित्रा बेधरलेल्या हारणीप्रमाणे कान टवकरून ऐकत होती. हे काय चालले आहे याचा तिला मुळीच उलगडा होत नव्हता. आपले हे नशीब आक्कासारखेच फटके आहे की काय, तिने मनालाच प्रश्न केला. आपली आई रडत बसली असेल, तिला पाणी, तिला जेवण कोण देत असेल, ती कणत असेल, ती खोकत असेल, ती रडत असेल. आईला शेवटी वनवास आला अशा विचाराने चित्रा तळमळत होती. तिच्या हृदयाची होळी पेटली होती आणि ज्यांच्या नावाने कुकुलेली
होती तो माशाप्रमाणे तरफडत होता, रडत होता. तो क्षणाक्षणाला आपले मस्तक आपटीत होता. तो आपल्या कानावर बडवीत होता, किंचाळत होता आणि चित्रा पाहत होती. म्हातारी ओरडत होती, माझं जहाज बुडू लागलं, कुणीतरी वाचवा म्हणून टाव फोडीत होती. चित्राचा सासरा बसल्या बसल्या आपल्या जीर्ण छातीला बडवीत हाणून घेत होता. चित्रा त्या आक्रोशाच्या डोहात बुडत होती. जणू तिच्या सभोवती दुःखाचा वणवा पेटला होता. जन्मल्यापासून दुःख आणि सासरे पाय ठेवल्यापासून आक्रोश, याशिवाय तिला काहीच माहीत नव्हते. दुःखाने जणू तिची पाठच घेतली होती आणि 15 दिवस ती रात्रंदिवस रडे ऐकत होती आणि स्वतः रडत होती. तिला पाणी भरून घरी जाण्याची घाई होती. तिने घागर भरले आणि ओढ्याचे टेक चढवून ती वर आली. एकदम तिला आश्चर्य वाटले. कोण? मामा? आई कशी आहे? तिने थांबून विचारले. माहेरचा सांगावा. आईची खुशाली आणि आपला करता मामा आलेला पाहून चित्राला आनंद झाला. तिच्या टपोऱ्या डोळ्यातच तो लखलखला. तिच्या चेहऱ्याकडे रोखून पाहत मामा म्हणाला, आई खुशाल आहे. तू आणि तुझा नवरा कसा आहे? कालच मला कळलं म्हणून आलोया. मामा अक्काची गतीच झाली माझी असं दिसते या. परती गोम निघते का नाही? नाहीतर आता पार आत गेली. मग वाचायचा बेत आहे का नाही पाहुण्याचा? मी कसं सांगू? चित्रा मामाशी बोलत उभी राहिली. क्षणभर ती सर्व दुःख विसरली. कुणीतरी आपलं आले असे तिला वाटले आणि तिच्या डोसकीवरचं मातीची फुटकी घागर डगमगत होती. तिच्या मुखीला घातलेला बोरा झिरपत होता. सारी घागर झिरपत होती आणि ते झिरपते पाणी चित्राच्या कपाळावरून, चिंचोळ्या नाकाच्या शेंड्यावरून टपकत होते. ते तिच्या कपाळीचे कुंकू जणू धुवूनच काढत होते. कृष्णा व चित्रा बोलत बोलत घरी गेले. कृष्णाला पाहताच म्हातारा व म्हातारी जोरजोराने आरडू लागले. पुन्हा त्याने आक्रोश मांडला. आपण आलो नसतो तर बरं झाले असे, असेच कृष्णाला वाटले. त्याला तिथे क्षणभरसुद्धा बसवेना. आता आपण आजची रात्र येथे कशी तरी काढायची आणि पाटे उठून वाटेला लागायचे असे मनात आणून तो बसला आणि 4 धीराच्या गोष्टी सांगू लागला. संध्याकाळी नखाच्या शेंड्याने 2 तुकडे खाऊन व पोटभर पाणी पिऊन तो दारात आडवा झाला. देवळीत लांबणा मिनमिनत होता. चित्रा भिंतीला टेकून बसली होती. चंदू तडफडत पडला होता. म्हाताऱ्याने आपले कपाळ भोईला टेकून ठेवले होते. म्हातारी डुलक्या घेत होती. मध्यानं रात्र उलटून गेली होती. रातकिडे चिरत होते तर कुठेतरी पिंगळा किलबिलत होता. दारात कृष्णा घोरत पडला होता. सर्वत्र बेसुरता भासत होती. रात्र तर जणू दीर्घ धापा टाकीत होती. चित्राच्या पुढ्या चंदूचे डोके इकडून तिकडे गडबडत होते. त्याच्याकडे पाहत चित्रा बसली होती. तिच्या डोळ्यात ताटा भरला होता. ती झोपेने गुरमळली होती. तिची मान कलंडली होती. तिने ती आवरून घेतली. तिला झटका बसला. तिला जाग आली. पुढे चंदू शांत पडला होता. त्याची हालचाल बंद झाली होती. तो निचपीच पडला होता. जणू काय त्याला आज 15 दिवसानंतर गोड नीज लागली होती. चित्राने न्हाळून पाहिले. पार निरखून पाहिले. शेवटी तिने आपले डोळे पुढे नेले. आत्या! चित्रा मोठ्याने ओरडली. म्हातारी जागी होऊन पाहतात तो त्याचा चंदू तिथे नव्हता. त्यांचा वृद्धपकाळाचा आधार, त्यांची आंधळ्याची काटे मोडून पडली होती आणि पुढे वाढून ठेवलेली दुःखे त्यांना दिसू लागली. एका क्षणात त्यांच्या किंकाळ्या साऱ्या खोऱ्यात धावू लागल्या. सारा गाव जागा झाला. कृष्णा चुकचुक करीत दारात बसला. लोक जमले. सूर्योदयाच्या वेळी प्रेत तिरडीवर घातले आणि ते आकाशाकडे डोळे लावून निघून गेले. सर्व शेजारी पाजारी स्त्रिया जमल्या. त्यांनी म्हाताऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि रीतशीर आपले काम सुरू केले. त्यांनी चित्राच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. तिच्या हातातील हिरवा लग्नचुडा फोडून टाकला आणि चित्राचे कपाळचे कुंकू पुसून टाकले. तिचे सौभाग्य संपले. तिचे हात बुचके दिसू लागले. तिचे कपाळ भकास दिसू लागले. जणू ती तिच्यावर कोसळलेल्या दुःखाची खूणच होती. चंदूचे दहन करून लोक आले. कृष्णा जाण्याची घाई करू लागला. जावं खरं, पण आपली मुलगी बी घेऊन जावा. आता तिला कोण धनी नाही, म्हातारा रडत म्हणाला. कृष्णाला काहीच बोलता येत नव्हते. तो गप्प झाला. चित्राने आपल्या लोगड्याचा पिळा काखेत घेतला.
कोणाशी न बोलता ती मामाच्या मागोमाग चालू लागली. तिने आपली दृष्टी खाली आपल्या पायात लावली होती. 15 दिवसापूर्वी ती याच वाटेवरून आनंदाने आली होती आणि पुढची कैक स्वप्ने बरोबर घेऊन आली होती. आपण नांदू, आपले घर आपण नीट करू आणि मग आपण आपल्या आईलाही इकडे बोलून घेऊ आणि दुःखाने मिळून सुखात खाऊ. असे कित्येक विचार ती उराशी घेऊन आली होती. परंतु आज तिची निराशा, भयंकर निराशा झाली होती. ती अश्रू ढाळीत निघालेली होती. तिने एकदाही परत पाहिले नाही. जणू त्या गावची तिला भीतीच वाटत होती. फक्त तिला वाटेची भीती वाटत नव्हती, कारण तिला आपल्या आईच्या भेटीला घेऊन जात होती. ती वाट तिला आपल्या आईच्या प्रेमळ गंगेकडे नेत होती. ती आपल्या आईच्या मायेच्या सावलीला निघाली होती. ते सर्व आकाश तिच्या मस्तकावर जणू भयंकर तापले होते. तिच्या सभोवती अंधारच अंधार पसरला होता. परंतु पारगावात एका पडक्या सपरात तिच्या आईच्या रूपाने एक आकाश किरण चमकत होता. म्हणूनच जणू ती तिकडे ओढीनं जात होती. आईला पाहून 8-15 दिवस झाले नसून कित्येक वर्ष झाल्यासारखं वाटत होते. ती मामाच्या मागून धावतच होती. आपली आई मी जाताच कडकडून भेटेल, मला मिठी मारील, तिच्या डोळ्यातून अश्रू येतील, ती माझ्या पाठीवरून हात फिरवेल. तेवढाच आपला आनंद, तेवढाच आपला आधार. चित्रा वाळवंटीतून आईकडे धावत होती. परंतु पुढचे दुसरेच काहीतरी वाढून ठेवले असेल तर काय, या विचाराने तिचे मन चरकले. अशा पद्धतीने चित्रा कादंबरीचा भाग क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त होतो. चित्राच्या पुढच्या आयुष्याचे थरारक दृश्य बघण्यासाठी, चित्राच्या आयुष्यातील पुढचे प्रसंग ऐकण्यासाठी आपण माझ्या प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अण्णाभाऊंची लेखणी आपण समजून घेऊया. अण्णाभाऊंचे विचार आपण समजून घेऊया. अण्णाभाऊ हे किती प्रतिभावंत आणि प्रतिभाशाली लेखक होते, साहित्यिक होते, विचारवंत होते, ते समजून घेण्यासाठी आपल्याला अण्णाभाऊंच्या सर्व कथा, कादंबऱ्या, पुस्तकं, त्यांचे विचार आपल्याला समजून घ्यावे लागतील. एवढे आपल्याला सांगून पुढचा भाग आपण आवर्जून ऐकावा, एवढे आपल्याला विनंती करून आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ही अपेक्षा आपल्याकडे ठेवून तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.